नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी मस्त गरमागरम पोहे बनवलेले आहे। हे पोहे ना मी रात्रीचे चपात्या शिल्लक राहिले होते त्या चपात्याच्या बनवलेल्या आहेत, खूप छान टेस्टी बनून तयार होतात। त्यासाठी ना मी इथे 4 चपात्या घेतलेल्या आहेत। हे चपात्यांना मी रात्रीचे शिल्लक राहिलेले चपात्या ते चपात्या घेतलेल्या आहेत, ते आपल्याला तुकडे करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी हे तुकडे करून घेते आणि हे तुकडे ना आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं। तर मिक्सरमधनं वाटताना आपल्याला जास्त बारीक पावडर नाही करायचं आणि जास्त दरदरीत पण नाही ठेवायचं, मीडियममध्ये वाटून घ्यायचं। तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही वाटून घेतलेलं आहे मी। आणि इथे मी पांढरे फुटाणे घेतलेले आहेत, ते पांढरे फुटाणेसुद्धा आपल्याला मिक्सरमधनं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तुम्ही फुटाण्याच्या जागी ना शेंगदाण्याची पावडरसुद्धा यूज करू शकता किंवा अख्खे शेंगदाणेसुद्धा यूज करू शकता तेलात तळून। तर इथे मी तेल गरम करायला ठेवले ते 3 चमचे तेल घेतले आहे। मोहरी जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ ना आपण चपातीमध्ये मीठ आपण पीठ तिंबताना मीठ यूज करतोच, म्हणून त्याच हिशोबाने ह्यामध्ये मीठ टाकायचं, नाही तर जास्त खारट बनेल। आणि मिक्सरमधनं वाटलेले आपले जे चपात्याचे चपात्या आहेत ना ते त्यामध्ये मिक्स करायचे आणि दरदरीत वाटलेले फुटाणे तेही मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपल्याला चांगले 2 ते 3 मिनटासाठी छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे परतून झालेलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करते आणि ते हे व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यानंतर एक 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं प्लेट झाकून। तर इथं मी प्लेट झाकते आणि वाफवून घेते। तर इथं वाफवून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले चपातीचे पोहे बनवून तयार झालेले आहेत, रात्रीचे शिळ्या चपातीचे। एकदा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसे झाले आणि कसे नाही। तर हे पोहे ना तुम्ही दहीसोबत वगैरे खाऊ शकता, खूप छान लागते, किंवा वरून लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले शिळ्या चपातीचे पोहे बनवून तयार झालेले आहेत, एकदा नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।